राज्यातील विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता। राज्य सरकारने 89,000 कोटींची बिलं थकवल्याचा कंत्राटदारांचा आरोप। थकीत बिल न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा। अजित पवारांचा कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का। पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू उदयसिंह पाटील उंडाळकर आज राष्ट्रवादीत करणार प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नरळी सप्ताहाचा आज सांगता समारंभ। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस उपस्थित राहणार। घाटशीळ पारगावमध्ये सप्ताहाचा समारोप। राज्यातील हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक। सरकारला जाग आणण्यासाठी मनसे आज मराठमोळा आंदोलन करणार। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीबाबत राज्य सरकारकडून अजूनही निर्णय नाही। 15 लाख गणेश मूर्तींची विक्री करायची कशी, मूर्तिकारांना प्रश्न। पेणमधील गणेश मूर्तिकार तणावाखाली। ठाण्यातील काही भागात आज कमी दाबाने पाणी पुरवठा करणाऱ्याला जलवाहिनी गळती, त्यामुळे दुरुस्तीचं काम अद्याप सुरू। नाशकातील काटेगल्ली दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। काल न्यायालयाने सुनावली होती 1 दिवसाची पोलीस कोठडी। आतापर्यंत 37 जणांना अटक। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। पुढील 5 दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद। पुणे आणि सोलापुरातही पारा 40च्या वर। सोनं पुन्हा लाखांच्या उंबरठ्यावर। काल सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ। 24 कॅरेट सोन्याचा दर 98,000च्या पार। सोने 1 लाखांपासून केवळ 1,800 रुपयांनी दूर।